जय माता दी, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है अशी अर्थ साथ घालून मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्रोत्सवात गुरुवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला। सायंकाळी देवीची साग्रसंगीत महाआरती करण्यात आली। या प्रसंगी लता शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवाने इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। दररोज शेकडोंच्या संख्येनं भाविक इथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेतात। या महायज्ञाच्या 5व्या दिवशी उल्हासनगर येथील कलापथकानं माता की चौकी कार्यक्रम सादर केला। श्री गणरायाचं स्तवन करून प्रारंभ झालेल्या या माता की चौकी भजन संध्येत देवी मातेचा उदो उदोसह शिवशंकर भोलेनाथ तसंच भगवान झुलेलाल यांच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली। सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्त मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता। माता की चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन भाविकांकडून माता राणीचा जय जयकार केला जात होता। अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभामंडपात ठेका धरला। खंडेरायाच्या लग्नाला एकवीरा आई तू डोंगरावरी, लल्लाटी भंडारी, आई भवानी तुझ्या कृपेनं, जय देवा श्री गणेशा या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। माता राणीचा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली।